नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर। मी संदीप गणोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहे बांधकाम कामगाराचा योजनेसाठी जो फॉर्म आहे तो फॉर्म कसा प्रकारे भरायचा, त्यानंतर जो 90 दिवसाचा हा जो फॉर्म आहे हा फॉर्म कशा प्रकारे पेनाने फिलअप करायचा, कुठे काय फिलअप करायचं याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओत पाहणार आहे। तर ज्यांना नवीन नोंदणी करायची असेल घर बसल्या तर त्यांनी हा फॉर्म नक्की भरा। आणि हा फॉर्म भरल्यानंतर जर तुमचा फॉर्म जर अप्रूव्हल झाला आणि तुम्हाला जर MH नंबर हा मिळाला तर तुम्हाला जी किट आहे, जी किचन किट आहे ती तुम्हाला मिळणार आहे। तर त्यासाठी अप्लाय कसा करायचा, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्यानंतर अप्रूव्हल किती दिवसात येईल याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओत पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ CSC महाई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर इमारत बांधकामचा फॉर्म भरण्याकरता मी सांगितलेल्या तुम्हाला पूर्ण स्टेप ह्या फॉलो करायच्या आहे, कारण भरपूर सारे लोक फॉर्म भरत असतात पण त्याच्यामध्ये त्रुटी येत असते। तर भरपूर साऱ्यांचे कमेंट्स येत आहे की सर आमच्या याच्यामध्ये त्रुटी आलेली आहे की सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही अपलोड केले नाही। तर सेल्फ डिक्लेरेशन काय आहे, ते हे अशा प्रकारचं एक सेल्फ डिक्लेरेशन असते, ते सुद्धा अपलोड करावं लागते, ते अनिवार्य आहे। तर भरपूर साऱ्यांचे याच्यामध्ये हे सेल्फ डिक्लेरेशन ते अपलोड करत नाही। तर आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहे की हे सेल्फ डिक्लेरेशन कुठे अपलोड करायचे, कसे अपलोड करायचे आणि कसे फिलअप करायचे याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यानंतर हे सेल्फ डिक्लेरेशन कुठून डाउनलोड करायचे हे सुद्धा पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि असेच CSC महाई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर तुम्हाला क्रोम ब्राउझर घ्यायचे आहे, कोणतेही ब्राउझर न घेता फक्त क्रोम ब्राउझर यूज करा। त्यानंतर त्याच्यामध्ये इमारत बांधकाम हे सर्च करा। त्यानंतर ही तुम्हाला फर्स्ट वेबसाईट मिळेल, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। फर्स्ट वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती इथे ओपन होईल। तर इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी इमारत बांधकामची आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हर स्टेप फॉलो करायचे। तर ही लिंक जी आहे ही लिंक तुम्हाला आधी कॉपी करून घ्यायची आहे। सर लक्षात द्या, ही लिंक तुम्हाला कॉपी करायची आहे। कॉपी केल्यानंतर इथे तुम्हाला 3 डॉटेड दिसत असेल, तर इथे 3 डॉटेडवर तुम्हाला ह्या 3 नंबरचा ऑप्शन आहे न्यू इन्क्लूड विंडोज, यावर क्लिक करायचं। लक्षात द्या, तर हा स्टेप तुम्हाला फॉलो करायचा आहे, तरच तुमचा फॉर्म हा सबमिट होणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जी आपण लिंक आता कॉपी केलेली होती ती तुम्हाला इथे पेस्ट करायची आहे, किंवा तुम्ही इथे डायरेक्टली या ब्लॅक विंडोजमध्ये आल्यानंतर इमारत बांधकामसुद्धा सर्च करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तिथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे आपण सर्व प्रकारचे जे बॉक्स आहे ते पाहणार आहे। याच्यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये काय काय काम केले जाते, तर इथे तुम्हाला अशा प्रकारे ही ब्लॅक विंडोजमध्येच ओपन करायचे आहे। जर तुम्ही ब्लॅक विंडोजमध्ये ओपन जर केली नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, तुमचा OTP येतो पण तुमचा फॉर्म हा सबमिट होत नाही। तर त्याचेसुद्धा सोल्युशन आपण पाहणार आहे। तर इथे तुम्हाला रिन्यूअल जर करायचं असेल तर रिन्यूअलसाठी तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। क्लेम करायचं असेल तर तुम्हाला या कथ्या कलरच्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे। आणि जर तुम्हाला प्रोफाईल, तर सर्वात आधी इथे आल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे आणि कुकीज ज्या आहेत त्या कुकीज डिलीट करायच्या आहेत। कुकीजसाठी इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर मॅनेजवर कुकीजवर क्लिक करून इथे तुम्हाला हा कुकीज सर्व काही डिलीट करून टाकायचे आहे। तर माझ्या याच्यामध्ये एक पण कुकीज नसल्यामुळे इथे कुकीज नसल्यामुळे इथे मी करत नाही। त्यानंतर तुम्हाला इथे या ग्रीन कलरच्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनवर यात ग्रीन कलरच्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। साईट थोडी स्लो असते त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो। तुम्हाला इथे मी सांगितल्याप्रमाणे हर स्टेप फॉलो करायचे आहे, व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तर इथे तुमचा जिल्हा जो पण असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। तर माझा नागपूर असल्यामुळे इथे नागपूर सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा, तर व्यवस्थितरित्या तुमचा आधार कार्ड नंबर हा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे। लक्षात द्या, जर तुमचा आधार कार्ड नंबर जर ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर तुम्हाला हा नवीन फॉर्म भरता येणार नाही। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म हा ओपन होईल। हा फॉर्म ओपन झाल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे हर स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहे। जर तुम्ही यामध्ये व्यवस्थितरित्या जर हा व्हिडिओ समजून घेतला तर तुमचा फॉर्म हा कधी नाकारला जाणार नाही। तर इथे तुम्हाला तुमचं ज्या कस्टमरसाठी तुम्ही फॉर्म भरता, ज्यांना इमारत बांधकामची नोंदणी करायची आहे त्यांचे नाव इथे तुम्हाला टाईप करायचे आहे। जसे त्यांच्या आधार कार्डवर असेल तेच नाव टाकायचे आहे, स्पेलिंग मिस्टेक करायची नाही। आधार कार्डनुसार तुम्हाला इथे नाव टाकून घ्यायचे। तर इथे फक्त फर्स्ट नेम टाकायचं आहे, तर मी इथे फर्स्ट नेम टाकून घेत आहे। त्यानंतर इथे तुम्हाला मिडल नेम म्हणजेच तुम्ही फादरचे नाव किंवा हजबंडचे नाव इथे टाकू शकता। तर मी इथे फादर्स नेम टाकून घेत आहे। त्यानंतर इथे तुम्हाला लास्ट नेम टाकायचं आहे। तर जे सरनेम आहे जसे आधार कार्डवर असेल तेच टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर जे काही आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, मेल फिमेल। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं स्टेटस
अनमॅरिड आहे, सिंगल आहे. लक्षात द्या, जर तुम्ही मॅरिड सिलेक्ट केलं तरच तुम्हाला खाली जे फॅमिली मेंबरचे ऑप्शन असते त्यामध्ये तुम्हाला जे तुमचे डॉटर किंवा सन असते त्याचे ऑप्शन पाहायला मिळेल. तुम्ही इथे सिंगल असल्यामुळे सिंगल दाखवलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख जी आधार कार्डवर आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. आधार कार्डचीच जन्मतारीख टाकायची आहे, इतर कुठलीही साईट तुमची जन्मतारीख टाकायची नाही आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ॲटोमॅटिकली तुमचं वय येऊन जाईल. त्यानंतर तुमचं जे पण कॅटेगरी असेल, कास्ट कॅटेगरी, ते तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे. तर माझी OBC असल्यामुळे OBC सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डवर असा प्रकार काही लँडमार्क वगैरे असं असेल तरच तुम्हाला हा फॉर्म जे बॉक्स आहे ते फिल करायचे आहे. तर जर तुम्हाला नसेल तर तुम्ही डायरेक्टली विलेजसुद्धा टाकू शकता. तर माझ्या ह्याच्यामध्ये डायरेक्टली विलेज असल्यामुळे मी ते विलेज टाकलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जे पण जवळपासची सिटी असेल ती सिटी टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जर काही लँडमार्क वगैरे असेल तुमच्या आधार कार्डवर असेल तरच टाकायचा आहे. हा सुद्धा मॅन्डेटरी ऑप्शन नाही आहे. त्यानंतर माझ्या ह्याच्यामध्ये नसल्यामुळे मी ते नाही टाकणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा जो पण असेल तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही पोस्ट ऑफिस असेल ते पोस्ट ऑफिस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पिनकोड हा ॲटोमॅटिकली येऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची जी कामगाराची डिटेल्स ही भरायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल डाऊन करायचा आहे. इकडे स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला तुमचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय टाकून घ्यायचा आहे. तर आपला व्यवसाय हा मजुरी टाकायचा आहे. शेती वगैरे कोणी पण टाकायचं नाही. इथे तुम्हाला मजुरी व्यवसाय हा टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही शिक्षण झालं असेल ते शिक्षण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथे तुम्हाला ॲड मेंबर यावर क्लिक करायचं आहे. इथे तुमच्या राशन कार्डमध्ये जेवढे काही नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचे आहे. तर मी इथे ॲड मेंबर यावर क्लिक करणार आहे. ॲड मेंबरवर क्लिक केल्यानंतर तुमचे आणखी याच्यामध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या जे काही तुमचे क्लेम असतात ते करण्यासाठी तुम्हाला इथे ईमेल नॉमिनी वगैरे टाकणेसुद्धा गरजेचे असते. त्यानंतर मी इथे ॲड मेंबरमध्ये जर तुम्हाला अनमॅरिड असाल तर फक्त फादर्स आणि मदरचेच नाव ॲड करता येईल. जर तुम्ही मॅरिड जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथे तुमच्या डॉटर आणि सनचेसुद्धा नाव टाकता येईल. तर इथे मी अनमॅरिड केले असल्यामुळे फक्त फादर्स आणि मदरचेच नाव ॲड करू शकतो. तर मी इथे माझ्या आईचे नाव टाकणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचे सरनेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे त्यांचे मदर्स नेम किंवा जे काही असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला त्यांची जन्मतारीख जी त्यांच्या आधार कार्डवर असेल ती टाकायची आहे. तर मी इथे माझ्या कॅन्डिडेटच्या आईच्या डिटेल्स भरणार आहे. तर जितके तुमच्या घरी असेल, फक्त तुम्ही जर अनमॅरिड जर सिलेक्ट केले असेल तर तुम्ही फक्त फादर्स आणि मदरची डिटेल्स भरू शकता. त्यामध्ये सिस्टर किंवा ब्रदरची डिटेल्स ही भरू शकत नाही. त्यानंतर त्यांची जे काही जन्मतारीख असेल आधार कार्डनुसार ती टाकायची आहे. तर मी इथे त्यांच्या आईची, तर इथे तुम्ही बघू शकता आपण अनमॅरिड केले असल्यामुळे इथे फक्त 2च रिलेशनशिप आलेल्या आहे, आई आणि मदर. तर इथे तुम्हाला जे काही असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मी इथे मदरची डिटेल्स भरणार आहे, त्यामुळे इथे मदर सिलेक्ट केलेला आहे. जर तुम्ही मॅरिड जर सिलेक्ट केले असते तर तुम्हाला इथे सन डॉटर आणखी हे 2 ऑप्शन इथे पाहायला मिळाले असते. त्यानंतर आईवडीलसुद्धा पाहायला मिळाले असते. म्हणजे अशा प्रकारे 4 ऑप्शन आले असते जर तुम्ही इथे मॅरिड केले असते तर. आणि एक वाईफचा म्हणजे 5 ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळाले असते. तर मी इथे त्यांच्या आईचा आधार नंबर हा टाकून घेत आहे. त्यानंतर आईचा जो काही व्यवसाय असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. तर गृहिणी असल्यामुळे इथे गृहिणी टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला त्यानंतर पुन्हा स्क्रोल डाऊन अशा प्रकारे करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला त्यांचं जे काही शिक्षण झालं असेल ते आणि नॉमिनी क्लिक करायचं आहे. नॉमिनी क्लिक करायला विसरायचं नाही. जर तुम्ही नॉमिनी क्लिक केलं नाही तर तुमचा फॉर्म हा पुढे सबमिट होणार नाही. तर तुमचे जे काही एक कोणीतरी नॉमिनी करावा लागतो. तर अशा प्रकारे तुम्हाला हे नॉमिनी करून घ्यायचे आहे. नॉमिनी केल्यानंतर जर तुम्हाला काही ॲक्सिडेंटली काही झालं तर त्यांचे जे काही बेनिफिट असते ते त्या व्यक्तीला मिळत असते. त्यामुळे नॉमिनी करणे खूप गरजेचे आहे. कारण का खूप सारे कमेंट्स येत आहे की सर आम्ही नॉमिनी ॲड केले नाही, जर असं काही झाले तर कोणाला पैसे मिळेल. तर नॉमिनी जर केले नसेल तर तुम्हाला पैसे वगैरे मिळणार नाहीत. त्यामुळे नॉमिनी करायचं आहे. जर तुम्हाला आणखी याच्यामध्ये जर या व्यक्तीचे जर रजिस्ट्रेशन असेल, जसं आईचे नाव टाकत आहे या व्यक्तीच्या, तर यांचे जर रजिस्ट्रेशन असेल तर यावर क्लिक करून इथे त्यांचा MH नंबर हा टाकून घ्यायचा आहे. जर आणखी काही मेंबर असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. तर मी इथे माझ्या याच्यामध्ये 2च असल्यामुळे इथे 2च सिलेक्ट केलेले आहे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण डिटेल्स ही बघून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही ऑल टाईप्स वर्कर आहे किंवा तुमच्याकडे जर तुम्ही इलेक्ट्रिशियन असाल किंवा आणखी काही इतरस्त बांधकाम स्टाईल वर्कर वगैरे असाल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जे 90 दिवसाचा फॉर्म आहे तो तुम्हाला कोणी दिला, ग्रामसेवकने दिला, म्युन्सिपाल्टीने दिला, ज्यांनी पण दिला असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. मला इथे कॉन्टॅक्टरने दिला असल्यामुळे मी इथे कॉन्टॅक्टर सिलेक्ट केलेला आहे.
तर कॉन्ट्रॅक्टरचा फॉर्म कुठून मिळेल त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर ग्रामसेवकने जर दिला असेल तर तुम्हाला इथे ग्रामसेवकचा स्पेशल फॉर्म असतो, तो सुद्धा तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर हा फॉर्म कुठून तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, तर हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तिथे तुम्हाला डाउनलोड हा ऑप्शन पाहायला मिळेल. या डाउनलोडवर क्लिक करायचं आहे आणि इथे सर्व प्रकारचे तुम्हाला इथे फॉर्म पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला 90 दिवसाचा जर फॉर्म करायचा असेल तर हा अशा प्रकारे तुम्हाला डाउनलोड करायचा. हा ग्रामपंचायतचा आहे. ज्यांना महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा नगर परिषद याच्यामधून जर तुम्ही सही आणली असेल तर तुम्ही हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून त्यावर ग्रामसेवकची सही वगैरे घ्यायची आहे. जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा फॉर्म हवा असेल तर इथे तुम्ही बघू शकता दुसरा एक 90 दिवसाचा फॉर्म आहे. यावर क्लिक करून तुम्ही हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा आहे, याच्यावर कॉन्ट्रॅक्टरची साईन वगैरे घ्यायची आहे. इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचा जो पण जावक क्रमांक असेल तो जावक क्रमांक टाकायचा आहे. तर जावक क्रमांक हा तुम्हाला त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या वर्करनुसार हा मिळत असतो. त्यानंतर तुमचा याच्यावर तुम्हाला फोटो चिपकायचा आहे वर्करचा आणि त्याच्यावर सही शिक्का घ्यायचा आहे. लक्षात द्या, अर्धा फोटोवर आलेला पाहिजे आणि अर्धा त्यांच्या जो स्टॅम्प आहे तो याच्यावर आलेला पाहिजे. स्टॅम्पमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टरची सही असणे जरुरी आहे. त्यानंतर इथे कॉन्ट्रॅक्टरचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचे जे काही संस्थेचे नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचा जो लायसन नंबर असतो तो लायसन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर त्यांचे जे काही विभाग असेल, इलेक्ट्रिकल विभाग, इमारत बांधकाम विभाग जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचा ॲड्रेस द्यायचा आहे. इथे कॉन्ट्रॅक्टरची सर्व डिटेल्स भरायची आहे. त्यानंतर मोबाईल नंबर वगैरे कॉन्ट्रॅक्टरचा द्यायचा आहे. इथे खाली तुम्हाला आता बांधकाम कामगाराची ज्याचे आपण रजिस्ट्रेशन करत आहे त्याची इथे डिटेल द्यायची आहे. त्यांचं नाव, वय, त्यानंतर त्यांचं गाव, पत्ता जे काही असेल ते त्यांच्या आधार कार्डनुसार व्यवस्थितरित्या टाकायचं आहे. त्यानंतर बांधकाम कामगाराचा मोबाईल नंबर इथे द्यायचा आहे. जो तुम्ही फॉर्ममध्ये देत आहे तीच डिटेल्स इथे भरायची आहे, कारण ऑनलाईन फॉर्ममध्ये वेगळ्या आणि फिजिकल फॉर्ममध्ये वेगळ्या असं करायचं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला इथे त्यांची जे कामाचं स्वरूप आहे ते इमारत बांधकाम हेच टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे त्यांची दिनांक टाकायची आहे. दिनांक ही तुम्हाला 90 दिवसाच्या वर टाकायची आहे, म्हणजेच 160 170 दिवससुद्धा तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला डे वाईज जे काही असेल ते तुम्हाला तुमचे 160 दिवस असेल ते आलेले पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला ती डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे. 160 दिवस तुम्हाला इथे एकूण दिवस जरी तुम्ही 160 200 केले असेल पण तुम्ही इथे एकूण दिवस 150 जे काही असेल ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथे मला कामाची जिथे पण तुमची साईट चालू असेल ती साईटची इथे पत्ता द्यायचा आहे. लक्षात द्या, एकाच जिल्ह्यामध्ये तुमचं काम चालू असायला पाहिजे आणि त्याच जिल्ह्याचे तुम्ही कामगार असायला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर खालीसुद्धा कॉन्ट्रॅक्टरची सही आणि शिक्का घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा जो पण जारी करणाऱ्याचा नोंदणी क्रमांक म्हणजेच ठेकेदाराचा लायसन नंबर तुम्हाला लागत असतो. जर तुम्ही ग्रामसेवकचा जर फॉर्म सिलेक्ट केला असला तर यामध्ये लायसन नंबर किंवा जावक क्रमांकाची याची गरज नसते. तर इथे तुम्हाला माझ्या याच्याने मी कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट केलं असल्यामुळे मी त्यांचा लायसन नंबर हा टाकून घेत आहे. त्यानंतर जावक दिनांक जो पण असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर जावक दिनांक आपण जो फॉर्म भरत असतो तिथे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर मी तुम्हाला दाखवून देतो जावक दिनांक तुम्ही कुठे टाकायचा आहे. तर जावक दिनांकसाठी तुम्हाला आपला जो हा फॉर्म आहे हा फॉर्म ओपन करायचा आहे आणि इथे वरती बघू शकता तुम्ही इथे जावक दिनांक आहे. ही जावक दिनांक आणि जी फॉर्ममध्ये आपण फिलअप करत आहे ती दिनांक वेगवेगळी नसायला पाहिजे, कारण भरपूर जरा वेगवेगळी दिनांक टाकत असतात, त्यामुळे सुद्धा तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होतो. त्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा जो पण जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथे जावक क्रमांक टाकायचा आहे. जावक क्रमांकसुद्धा तुमच्या बाजूला असतो. जो जावक दिनांक असतो त्याच्या बाजूला जावक क्रमांक असतो. त्यानंतर तुम्हाला इथे कॉन्ट्रॅक्टरचं नाव जसं त्यांच्या लायसनमध्ये असेल तेच टाकायचं आहे. शॉर्टकट वगैरे नाव टाकायचं नाही. त्यांचं सविस्तर पूर्ण नाव टाकायचं आहे. जसं त्यांच्या लायसनवर असेल तेच नाव टाकायचं आहे. लायसनसुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे, पण कुठे करायचं आहे ते आपण समोर पाहणार आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचा जो पण जिल्हा असेल तो जिल्हा, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टरचा जो पण तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरची संपूर्ण डिटेल्स ही भरायची आहे. त्यानंतर आता आपण बघूया तर इथे फोटो अपलोड करायचा आहे. तर फोटो अपलोड न करता इथे तुम्हाला शक्यतोवर जर वेबकॅम असेल तुमच्याकडे तर वेबकॅमनी फोटो घ्या. जर तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा फॉर्म भरत असाल तर त्यामध्ये सुद्धा वेबकॅम चालू होत असतो, तिथूनसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. जर वेबकॅम नसेल तर तुम्हाला फोटो काढायचा आहे मोबाईलमध्ये. त्यानंतर तुम्हाला ते अशा प्रकारे हा फॉर्म फिलअप करायचा आहे. तर इथे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा जो वर्करचा आहे तो फोटो घ्यायचा आहे, तो लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. शक्यतोवर वेबकॅमनी फोटो घ्या. यामध्ये तुम्ही पासपोर्ट अपलोड करू नका, कारण या कारणामुळे सुद्धा तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. तर इथे तुम्हाला वेबकॅमनी फोटो घ्यायचा. तुम्ही इथे
वेबकॅम घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड यावर सिलेक्ट करायचं आहे। आधार कार्ड यावर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला कार्ड अपलोड करायचा आहे। लक्षात द्या, आधार कार्डच्या दोन्ही पण बाजू अपलोड करायच्या आहे आणि झेरॉक्स अपलोड करायची नाही, ओरिजिनल अपलोड करायची आहे। जर तुमच्याकडे ओरिजिनल असेल तर तुम्ही जे इलेक्ट्रिक आपण डाउनलोड करत असतो ते सुद्धा आधार कार्ड इथे अपलोड करू शकता। तर मी इथे आधार कार्ड अपलोड केलेलं आहे कॉन्टॅक्टर वर्करचं। त्यानंतर तुम्हाला इथे 90 दिवसाचा फॉर्म अपलोड करायचा आहे। 90 दिवसाचा फॉर्म कसा असतो ते सुद्धा तुम्हाला मी दाखवून देणार आहे। तिथे तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला काय काय बर्च करायचं आहे। तर एकाच याच्यामध्ये तुम्हाला हा 90 दिवसाचा फॉर्म, त्यामध्ये फोटो, साईन वगैरे कॉन्टॅक्टरची आलेली पाहिजे। त्यानंतर जावक दिनांक, यामध्ये खोडतोड करायची नाही, व्यवस्थितरित्या फॉर्म भरायचा आहे। जर खोडतोड झाली असेल तर तुम्ही तो फॉर्म दुसरा फिल करा, त्यानंतर नवीन फॉर्म अपलोड करा। तर इथे तुम्हाला खोडतोड जर झाली तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो, त्यामुळे खोडतोड न करता त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन हे एकाच याच्यात बर्च करायचं आहे। 90 दिवसाचा फॉर्म, सेल्फ डिक्लेरेशन आणि हे कॉन्टॅक्टरचं लायसन। तर अशा प्रकारे तुम्हाला हे 3 गोष्टी अपलोड करायच्या आहे एका याच्यामध्ये। तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी मर्ज करायच्या आहे, एक 90 दिवसाचा फॉर्म आणि तर इथे तुम्हाला ते 90 दिवसाचा फॉर्म, लायसन, कॉन्टॅक्टरचं आणि सेल्फ डिक्लेरेशन हे एका याच्यात मर्ज करून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे। तर मी तिथे अपलोड करणार आहे। तर अशा प्रकारे अपलोड केल्यानंतर तुमचं सक्सेसफुली हे आलेलं पाहिजे। सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि आय ॲग्री करायचं आहे। आय ॲग्री केल्यानंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे। सेव्ह या बटनवर क्लिक केल्यानंतर सेंड OTP यावर क्लिक करायचा आहे। इथे जो तुम्हाला मोबाईल नंबर दाखवत आहे त्या मोबाईलवर तुम्हाला एक OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर माझ्या कस्टमरच्या मोबाईलवर तो OTP आलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा OTP टाकायचा आहे। त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे, बॅक वगैरे घ्यायचं नाही। तुम्ही यामध्ये तुमचं पोर्टल हे काम करत आहे, पण याच्यामध्ये थोडा टाईम लागत असतो, त्यामुळे बॅक वगैरे यायचं नाही, थोडं तुम्हाला थांबून जायचं आहे। थांबल्यानंतर तुमचं अशा प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन हे कंप्लीट झालेलं आहे। तुम्हाला हा एक्नॉलेजमेंट नंबरची प्रिंट कस्टमरला द्यायची आहे। तर ही प्रिंट घेण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, या अशा प्रकारे तुम्हाला इथे राईट क्लिक करायचा आहे माऊसचा आणि इथे तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन पाहायला मिळेल। तिथे प्रिंटवर क्लिक करून ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला देऊन द्यायची आहे, कारण हा एक्नॉलेजमेंट नंबर असतो। जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला काही कारणास्तव तर तुम्हाला हा एक्नॉलेजमेंट नंबर खूप गरजेचा असतो। हा एक्नॉलेजमेंट नंबर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्यामध्ये अपडेट करू शकत नाही। त्यामुळे ही जी प्रिंट आहे ही प्रिंट कस्टमरला द्यायला विसरायचं नाही। तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रिंट, तुम्हाला जर तुमच्याकडे जर प्रिंटर असेल तर तुम्हाला प्रिंट करून घ्यायची आहे किंवा तुम्हाला सेव्ह करून घ्यायचे आहे। तर मी इथे सेव्ह करून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेव्ह करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुम्हाला फॉर्म जर हवा असेल तर तुम्ही फॉर्मसुद्धा घेऊ शकता। तर इथे येस करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचा फॉर्मसुद्धा ओपन होईल। हा फॉर्मसुद्धा तुम्हाला इथे सेव्ह करायचा सेव्ह करू शकता किंवा तुम्ही ही प्रिंट कस्टमरला देऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला हे या दोन्ही पण फॉर्म द्यायचा आहे। लक्षात द्या, जो लास्टचा जो फॉर्म आहे तो नाही दिला, हा वाला जो आपण सेव्ह करत आहे हा फॉर्म नाही दिला तरी चालेल, पण जो एक्नॉलेजमेंट नंबरचा फॉर्म आहे तो तुम्हाला ती फर्स्टवाली प्रिंट द्यायचीच आहे। तर हा जो फॉर्म आहे अशा प्रकारे तुम्हाला हा सेव्ह मिळेल किंवा प्रिंट करायचा असेल तुम्ही प्रिंटसुद्धा करू शकता। तर दोन्ही पण फॉर्म सेव्ह करून ठेवा। तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरताना जर काही प्रॉब्लेम येत असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल। त्यानंतर आपण पाहूया आणि जो एक्नॉलेजमेंट नंबर आहे तो सुद्धा आपण, हा जो नंबर आहे हा व्यवस्थितरित्या तुम्हाला कस्टमरला द्यायचा आहे। याच्याशिवाय तुमचा जो फॉर्म जर रिजेक्ट झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला बदलाव करता येणार नाही, त्यामुळे ही प्रिंट कस्टमरला नक्की द्यायची आहे। त्यानंतर आता प्रोफाईल यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही तुमचा स्टेटस काय आहे, कधी तुम्हाला अप्रूव्हल झाला किंवा नाही हे बघायचं असेल तर इथे क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। ज्या कस्टमरचे आपण आताच रजिस्ट्रेशन केले होते त्याचा आपण इथे आधार नंबर टाकून घेऊया। आधार नंबर टाकल्यानंतर इथे जो आपण आताच मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करायचा आहे। प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक OTP येईल कस्टमरच्या याच्यावर, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। तर मी इथे कस्टमरच्या याच्यावर मोबाईल OTP आलेला आहे, तो OTP टाकून देत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा OTP कस्टमरला आलेला आहे, OTP टाकून घेता। त्यानंतर व्हॅलिडेट OTP यावर क्लिक करायचा आहे। व्हॅलिडेट OTP क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमची प्रोफाईल ही पाहायला मिळेल। इथे तुम्ही बघू शकता आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते आताच केलेलं ते पेंडिंग आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे एक्नॉलेजमेंट नंबरसुद्धा मिळून जाईल। जर तुमचा एक्नॉलेजमेंट नंबर हरवला असेल तर इथे एक्नॉलेजमेंट नंबर दिलेला आहे, तुम्ही इथून प्रोफाईलमध्ये जाऊन तुमचा एक्नॉलेजमेंट नंबर हा काढू शकता। त्यानंतर जे तुम्ही डॉक्युमेंट्स जर बघायचं असेल तर आधार कार्ड, अशा प्रकारे तुम्ही आधार कार्ड बघू शकता जे तुम्ही अपलोड केलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्ससुद्धा पाहायला मिळेल। जर तुम्हाला वाटत असेल की आपला फॉर्म चुकला तर नाही किंवा आपण जे डॉक्युमेंट्स
अपलोड केलेले आहे ते व्यवस्थित नाही, तर तुम्ही इथून डॉक्युमेंटसुद्धा बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील नक्की कमेंट्स करा. कमेंटचा रिप्लायसुद्धा तुम्हाला 24 तासाच्या आत पाहायला मिळेल. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप हा नक्की जॉईन करा, टेलिग्राम ग्रुपसुद्धा नक्की जॉईन करा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.